बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा अंतर्गत येत असलेले सर्व सेतू कार्यालय आज मात्र बंद दिसत आहेत। मोताळा तालुक्यात आज शाळेचा पहिला दिवस असून जिल्ह्यातील सेतू केंद्र हे बंद आहेत। त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तहसील संबंधित येत असलेले सेतू चालक हे नागरिकांना गेले 15 वर्ष सेतू केंद्राच्या माध्यमातून सुविधा देत असून त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तसेच राज्यव्यापी संघटनेकडून आज दिनांक 1 जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर मोताळा तालुक्यातील सर्व सेतू केंद्र हे बंद ठेवण्यात आले आहेत। मोताळा तालुक्यातील तहसील कार्यालय ई सेवा केंद्रासमोर उभे आहे। गेल्या काही दिवसापासून राज्यात 15 जूनला शाळा सुरू झालेल्या आहे, मात्र बुलढाणा जिल्ह्यातील शाळा ह्या 30 जूनला सुरू झालेल्या आहे। आमच्यासोबत या ठिकाणी सेतू संघटनेचे अध्यक्ष आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमके आपले ई सेवा केंद्राचं काय आहे, काय प्रतिक्रिया आहे। आज दिनांक 1/7/2026 रोजी आझाद मैदानावरती राज्यव्यापी संघटनेमार्फत आंदोलन पुकारण्यात आलेले आहे। सर्वप्रथम मी मोताळा तालुक्यातील नागरिकांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज जो नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे हा आमच्या बंदमुळे त्रास होणार आहे। परंतु गेल्या 15-17 वर्षापासून आम्ही अविरत असा परिश्रम करून या लोकांना सुविधा प्राप्त करून देत आहे। परंतु या गोष्टीचं शासनाला कोणतेही देणं घेणं नाही आहे। त्यामुळे शासनाने बऱ्याचशा शाळांमध्ये राशन दुकान असेल किंवा आता जे लेटेस्ट महा-आय-टीच्या माध्यमातून व्हॉट्सअपमधून तुम्हाला ज्या सुविधा नागरिकांना देण्याचं ठरवले आहे त्याच्या विरोधामध्ये ई सेवा केंद्र आधार संघटना या राज्यव्यापी संघटनेने आझाद मैदान येथे आज आंदोलन पुकारले आहे। त्या आंदोलनाला आम्ही मोताळा तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असून त्यामध्ये आम्ही सहभागी आहोत। धन्यवाद।